तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण ड्रायव्हिंग लाईन मध्ये आहे. पण मी सहज एक फोन करायला गेलो, तो रॉंग नंबर लागला. म्हणजे एक मुलीला लागल्याच्या नंतर तिचा आणि माझा संवाद काय झाला, तिला डायरेक्ट प्रपोजच करून टाकला. म्हणलं काय होतंय बघू म्हणलं. आणि ती काय म्हणली आणि काय बोलली, शिव्या दिल्या का काय केलं हे सगळं बघायचं असलं खाली व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा कोण? कोण बोलताय मॅडम आपण? प्रीती बोलते. तुम्ही कोण? वैभव बोलतोय. कुठून? आम्ही हैदराबादहून बोलतोय. हैदराबादहून? हा. माझा नंबर कोण दिला? असंच घेतला. हा? कंपनीने दिला, आयडियाच्या कंपनीने. आयडियाची कंपनी माझा नंबर बरं देऊ शकते तुम्हाला? त्यांच्याकडून घेतला, ते पाहुणे येत नाही त्यामुळं. हा का? म्हणलं काय लग्न बरं. बिग्न व्हायना, म्हणलं मग एखाद्या पोरीचा नंबर द्या. जमलं म्हणलं, कंपनीवाल्याला पाहुणे आपलं एक. हा हा. तेव्हा कंपनीवाल्याने दिलाय. कंपनीवाल्याने माझा नंबर का दिला बरं? तर कंपनीवाल्याला बरं माझाच नंबर सापडला नाही का? आता काय माहिती बा, त्या कंपनीवाल्यालाच विचारावं लागेल. बरं. काय म्हणता, कशाला हो, फोन कुठून केला? बोलता हो तुम्ही? हा? कुठून बोलता हो? मी हैदराबादच्या फाट्यावरून बोलते इथून. हैदराबाद फाटा कुठं आलाय? हैदराबाद, तुम्ही हैदराबादला राहता म्हणल्यावर नाही का ऐकून माहित नाही तुम्हाला हैदराबादचा फाटा? अरे हैदराबादला फाटा मी नवीनच ऐकलंय बा. हा, इथं हैदराबादचा फाटा अलीकडे तर टपरी बिपरी आहे अलीकडच्या साईडला. रोड जातो असं वाक, इकडे एक जातं इकडे एक जातं, तिथंच आहे आमचं घर. टपरी कुठं असते बा? हा, इथं हाय रोडला. खेळ डांबरीला टपरी आहे. हा, मग तिथंच आहे आमची टपरी. म्हणजे तिथं ना आमची टपरी नाही, त्या टपरीच्या पाठीमागं आमचं घर आहे. हा हा. हम्म. मग गावाचं नाव असेल की टपरीला? आता तुम्ही कंपनीवाले पण आमचा नंबर काढता म्हणल्यावर आमच्या घरचा पत्ता पण काढता की. तुमचा ऍड्रेस दाखवतो तिकडं याचा, आलमट्टीचा. हा, बरं. दाखवून द्या मग, जाऊन द्या. मग काय काय झालंय का म्हणता? तुमचं लग्न बिगन झालंय का? माझं लग्न नाही हो झालं. का हो नाही केलं? आता बघते ना, माझ्या घरचे, माझे आई बाप करते. त्याला काय एवढं. कसा मुलगा हवाय तुम्हाला? मला वय हम्म. आता माझ्या हातात तर काय नाही. आता माझे आई बाप करून देतील तसलं करावंच लागेल. आता माझ्या हातात काय? नाही, मग तुमची इच्छा तर असेल ना बा, असं माझी पाहिजे इच्छा, तसं पाहिजे, कुठं कलेक्टर पाहिजे का ड्रायव्हर पाहिजे, काय पाहिजे काय? आता माझी तर इच्छा आहे, पण आता माझी इच्छा नाही सांगू शकत ना, कारण की घरच्याच्या पुढे नाही जाऊ शकत. आई आलं तर मोठं केलंय. नाही, मग इच्छा मला सांगताय तुम्ही, घरच्याला थोडी सांगताय. नाही, इच्छा आता इच्छा सांगू नाही शकत कोणाला. मनातल्या मनातच ठेवावं लागतं, कारण की आई बापाच्या पुढे आपण जाऊ शकत नाहीत ना. का हो, एवढे आहे बाबा दाखवतात का? हा, मग आई बापाने जन्म दिलाय, दुनिया दाखवली म्हणलं धाकात राहावंच लागेल. हा का? हा. तेच म्हणलं आता त्या कंपनीवाले नेमके पाहुणे होते, त्यामुळे नंबर घेतला. म्हणलं बघा, म्हणलं लग्नाला एखाद्या पोरीला मागणं टाकून काय करावं. बरं. तुम्ही लय आवडता हो मला. मी हा. माझ्या आई बाप लय मारते मला पण, तुम्हाला पण नाही ना मारी. मारते. माझे आई बाप नाही चांगले नाहीत नाही का? का हो? माझ्या आई बाप लय आगाऊ आहेत. मला पण मारते, तुम्हाला पण मारते नाही का? उगाचच आपण नको. लांब जाऊ की पळून. नको बाबा, पळून बिळून नाही जायचं मला. पळून जायला नाही, उगाचच घरची इज्जत नाही घालवू शकत पळून जाऊन नाही का? का हो? हा. पळून जायला नाही आवडत मला. आमच्या खानदानात नाही कोणी पळून गेलं नाही का? मी जर गेलं तर माझ्या घरचे मला मारून टाकते. माझ्या आई बाप लय डेंजर मारून आहेत. टाकायला लय लांब जाऊ आपण. नाही, किती जरी लांब गेलं तरी हुडकून आणते नसते मला नाही का? देश सोडून जाऊ ना. देश सोडून काय पाकिस्तानला घेऊन जाता काय? पाकिस्तानात नाही नेत, पण तिकडे जाऊ. नको बाबा, तसल्या फालतू गोष्टी आपण नाही करत. तुम्ही काम काय करता सांगता का? मग आपण विचार करू पळून जायचा. आम्ही कलेक्टरच्या हाताखाली. तुम्हाला पगार किती आहे? 42,000. 42,000? हं.
42 42,000 का 42,000 हा हजार? ते 42 त्यालाच आमच्या इकडे 42 म्हणतात आणि हैदराबादला. तुम्ही कलेक्टरच्या हाताखाली तर तुम्हाला 42-32 का ना? 42-32 नाही हो, आमच्या इकडे हैदराबादमध्ये त्याला 42लाच 42 म्हणते. मला असं काय वाटतं तुमच्या बोलण्यावरून तुमच्या आवाजावरून की तुम्ही शेतकरी आहात. नाही हो, शेती बिती काही नाही आपल्याला. इथं हैदराबादमध्ये 4 फ्लॅट आहेत. 4 फ्लॅट आहेत का? हा. हम्म. नाही बाबा मला नको. नाही मला घरचे पुढे नाही जायचं नाही का माझे आई बाबा करते. हाही चांगला पगार आहे. आहे 2 फ्लॅट तुमच्या नावावर करून देईन. नको. करा गरीबासंग लग्न, कोणी पोरी द्यायना. नाही आम्हाला सरकारी नोकरीवालेच काय नाही नको मला करायचंच नाही. सरकारी नोकरीला जन्मी कलेक्टरच्या हाताखाली म्हणल्यावर. हम्म. तुम्ही चांगलं दिसता का? नादरे. नाहीतर डोक्याला टकलं बिकलं असायचं नाही का? नाही हॅपी बिप्पी चांगली मस्त. बरं बघू मग नाही का? हा. बघा मी नाही का विचार करते. कवा सांगता पण ना मॅडम? पण नाही का मला भीव वाटतं माझे मम्मी पप्पा मारते हो. मी आहे की हो. तुम्ही आहेच मग मला माझे घरचे मारतील की. तुमची झाली चंद्र तारे तोडून आणतो. चंद्र तारे तोडून आणायला आता काय मला कळतच नाही आता काय करावं. आता तुम्ही इतकं बोलताय नाही का? सरकारी नोकरी पण आहे नाही का? 42,000 रुपये पेमेंट पण आहे. आता काय करावं कळलं नाही मला. कसं काय कळा ना हो? तुमचं लग्न बिग्न झालं नाही व्हय अजून? काय म्हणले मॅडम? तुमचं लग्न बिग्न झालं नाही अजून? नाही हो, बिगर लग्नाचंच आहे. मग वय आता शिकतो त्याला चालू 21. 21 चालू मग माझं वय जास्त आहे की भाऊ. त्याला काय होतंय मग? माझं 42 आहे. 42? हा. तुम्हाला 4-5 लेकरं पाहिजे होते आतापर्यंत. नाही लग्नच केलं नाही. घरचे म्हणते थांब. मग आता का मसनात गावरे गेल्यावर करायचं होय लग्न? बघू ना आता पोरगं चांगलं भेटल्यावर करू ना. मी आहे की चांगला. मग आता मी तुमच्यापेक्षा मोठी आहे की. त्याला काय होते मग? जमन होय? हा जमून घेऊ. मग आता काय करू? विचार करून सांगू का? का विचार करता हो? आता विचार करायसारखं झालंय ना आता काय आता. तुम्ही 21 वर्षाचे म्हणजे 42 तुम्ही वर्षाचे. विचार करणार, काय विचार करणार बॉस? नाही का म्हणजे नाही का पोरगं माझं जास्त बारके सरकारी नोकरीला आहे. 42,000 रुपये पगार बी आहे नाही का? काय करावं का नाही हा म्हणावं का नाही विचार करावा लागेल. उलट माझं वय लय मोठं असतं तर मग तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुमचं वय लय आहे बुवा. तेच तर झालंय एकदम ना कवळा तेच. कणकणीत तुम्हाला नवरदेव भेटू राहिलाय. मग हा म्हणू होय? म्हणजे आता तुम्ही विचार करून सांगता म्हणला की मग आता मला विचार करून फोन करा परत. ते आता तसंच काहीतरी करावं लागेल ना. तुमचाच नंबर आहे ना हा? हो माझंच आहे मग नंबर सेव्ह करून ठेवू का? हा करा की. बरं मग मी तुम्हाला सांगन. तुम्हाला तरी फोन केला तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही कवा करा हो, निवांतच आहे मी. बरं मग करेन मी 12-1 वाजता फोन तुम्हाला सांगा हा. हो मॅडम. हा. पण तेवढं गावाचं नाव नाही सांगितलं हो. इथं तुम्ही हैदराबादलाच राहता की? हो. मग हैदराबादला आलं की त्यांना म्हणायचं नाही का वालेकर वाडी कुठं राहते म्हणायचं. वालेकरवाडी. हा वालेकरवाडी. बरं. काय करा बरं. तुम्ही मला विचार करून सांगा मग मी वाट बघतो. हा तुम्ही वाट बघा ना. जेवण करा मग नाही का उगाच. नाही आता पोट भरलंय मग. अचानक जर मी नाही बी म्हणले तर नाही का उगाच. मग अटॅकची. जेवण करा मी नाही का विचार करते आणि मग नाही का तुम्हाला सांगा मी फोन करून. हा फक्त हाच म्हणा भाऊ आता काय. तर हा म्हणायला आता घरच्याला विचारायला लागेल नाही का. विचारा काय घरच्याचे पैसे पाण्याची अपेक्षा असली देऊ पैसे पाणी मी. मम्मीला पप्पाला विचारते नाही का मग सांगते. बरोबर चालतंय मॅडम. हा. हो लावते तुम्हाला फोन विचार करून. धन्यवाद थँक्यू. हा.